58 मोर्चे, श्रद्धाताई कोपर्डीचा बळी व तसेच काका शिंदे सारखा एक तरुण आणि आज तागायत 350 तरुण या मराठा मोर्चासाठी, मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं, ते आज त्यांचं बलिदान कुठे सार्थक झालं असं तुम्हाला वाटतं का? स्वराज्य निर्मिती जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभं केलेलं स्वराज्य आणि स्वराज्यामध्ये आज जो गरजवंत मराठा होता त्या मराठ्यांना या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी यश प्राप्त झालंय असं वाटतं आणि समस्त मराठा बांधवाबरोबर मनोज जरांगेदादा पाटील यांच्या पाठीमागं उभं राहिले आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी आज गरजवंत मराठ्याला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज जो मराठा आरक्षणाचा निर्णय झालेला आहे महाराष्ट्र शासनानं आणि निर्णय दिलेला आहे, जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाच्या या संघर्षाचं हे प्रतीक आहे, फल आहे आणि कधी संघर्षातून मिळालेलं फल हे खूप गोड असतं आणि भविष्यामध्ये हे मराठा समाजाच्या तरुणांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे। केवळ याचं श्रेय पूर्ण मनोज जरांगे पाटील साहेबांना आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी राहिलं असतं तर हे आजचं आरक्षण आम्हाला मिळालं नसतं आमच्या समाजाला। पहिल्यांदा तर जरांगे पाटलांमुळे मिळालेल्या आरक्षणामुळं त्यांचं व पूर्ण मराठा समाजाचं अभिनंदन करतो। आज हा सकल मराठा समाजासाठी आम्हाला दिवाळीचा आनंदोत्सवाचा दिवस आहे, कारण आमचे संघर्ष योद्धे मराठ्यांचे सरसेनापती मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो मराठा आरक्षणाचा लढा उभारलेला होता आणि गेल्या 70 वर्षापासून या आरक्षण लढ्याला जी पार्श्वभूमी आहे त्याला आज यश मिळालेलं आहे। त्या परिश्रमाला यश आलेलं आहे आणि सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जरांगे पाटीलांना दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांना योग्य तो निर्णय मिळवून दिलेला आहे आणि या नेतृत्वाच्या माध्यमातून 70 वर्षापासून जो आमचा हा आरक्षणाचा लढा चालू होता त्या लढ्याचा आज शेवट झालेला आहे आणि अशा पद्धतीनं मराठ्याला आरक्षण मिळालेलं आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। नेतृत्वाखाली प्रत्येक जण प्रामाणिकपणाने लढला आणि जिंकला सुद्धा, तर याचा आनंदोत्सव आम्ही या जल्लोषात साजरा करतो। जय जिजाऊ, जय शिवराय। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आहेत जे समाजासाठी आतापर्यंत कोणीही करू शकलं नाही, त्यांचं खूप मोठं योगदान आहे। कोणताच मराठा योद्धा आमच्यासाठी आतापर्यंत केलेला नाही, आमच्यासाठी जरांगे पाटील हे दैवत आहेत। एक दिलाने एक दुसरीने जो त्यामध्ये सहभाग नोंदवला आणि मनोजदादांनी जे जीवाचं रान करून ज्या आंदोलन उभं केलं त्या आंदोलनात यश आलेलं आहे। आज आनंदाचा क्षण आहे। तमाम मराठ्यातील लहान थोर मंडळीच्या वतीनं मनोजदादा जरांगे पाटील व तमाम त्यांच्याबरोबर झटणाऱ्या मराठा समाजाचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो। त्यांचं कष्ट असतील, त्याचे उपोषण असतील, त्या मार्गासाठी सगळ्यांनी साथ दिले आणि मराठा समाजाचं आज उत्साहाचं वातावरण खूप आहे। शिवाजी महाराजांनंतर या सगळ्या सकल मराठाला एकत्रित करून न्याय हक्कासाठी लढून आपल्या मागण्या मान्य करून घेणारा हा छत्रपती या कलियुगातला आहे। एक मराठा, अतिशय धैर्यवान, नीतिवान, त्यागी असा नेता भेटला आणि त्याचंच फलित म्हणून आज आम्हाला मराठाला एक आरक्षण मिळालेलं आहे। जरांगे पाटलांचा, छत्रपती शिवाजी महाराज की लढ्याला हा देश आला आणि खऱ्या अर्थाने आज मराठ्याचा विजय झालाय। हा संघर्ष जरांगे पाटलाचा एकट्याचा नसून लाखो मराठ्याचा आहे आणि त्याला हा देश भेटलेला आहे। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटलांचा विजय असो। सर्वांसाठीच आरक्षण खूप महत्त्वाचं होतं, ते आज आमच्यासाठी मिळालेलं आहे। जय जिजाऊ, जय शिवराय। एक मराठा, लाख मराठा। तुम्ही सकल मराठा उमरग्याच्या वतीने मनोजदादांची सभा आयोजित केला होता, आता विजयी सभा उमरगा येथे आयोजित करणार आहात का? आम्ही मनोजदादांना इथे विजयी सभा करून त्यांना धन्यवाद देणार आहे समाजातर्फे।
जरी केली तुमच्या पक्षाच्या त्याला जरा समज द्या नाही तर मी असा मागा लागत नाही तर मी असा मागा लागत